हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मनसेला मोठा धक्का। पुण्याच्या वसंत मोरेंनी पक्ष सोडला। साहेब मला माफ करा असं म्हणत मोरेंचा राज ठाकरेंना दंडवत घालत जय महाराष्ट्र। लोकसभा लढवण्यास इच्छुक होतो, पण कोर कमिटीतील लोकांनी माझा नकारात्मक अहवाल पाठवला। राजीनाम्यानंतर प्रतिक्रिया देताना वसंत मोरे भाऊक। मी परतीचे दोर कापले। राज ठाकरेंनी बोलावलं तरी परत मनसेत जाणार नाही। वसंत मोरेंची प्रतिक्रिया। इतर पक्षांकडून सुद्धा मला ऑफर, पण पवारांसोबतच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा नाही। शरद पवारांच्या भेटीवरील प्रश्नानंतर वसंत मोरे यांच्याकडून स्पष्ट। वसंत मोरे राष्ट्रवादीमध्ये आल्यास स्वागतच। वसंत मोरेंची पक्षात कुचंबणा होत होती, त्यांचा निर्णय योग्यच। रुपाली पाटील यांची प्रतिक्रिया। पुण्यामध्ये जसे धंगेकार तसे वसंत मोरे। मोरे चांगले कार्यकर्ते, त्यांनी वॉशिंग मशीनकडे जाऊ नये। वसंत मोरेंच्या राजीनाम्यानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया। मनसे लोकसभा निवडणूक लढवणार नाही अशी चर्चा। लोकसभा लढवायच्या की नाही ते येत्या 3-4 दिवसात ठरवू। कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये राज ठाकरेंचं मोठं विधान। शिवतारेंना आवरा नाहीतर कल्याणमध्ये वेगळं चित्र। राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपेंचा शिंदे गटाला इशारा। टीका करून वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न नको। शिवतारेंना वर्षावर बोलावून समज दिली जाईल। आनंद परांजपे यांच्या धमकीनंतर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। वादग्रस्त वक्तव्य टाळा। विजय शिवतारेंना महायुतीमधील वरिष्ठांकडून सूचना, तर शिवतारेंच्या भूमिकेवर वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाईल। अजित पवारांची प्रतिक्रिया। प्रकाश आंबेडकर आणि रमेश चेन्नीथला यांच्यामध्ये फोनवरून संवाद। ठाकरे गट 18 जागांवर ठाम असल्यामुळे चेन्नीथला यांच्याकडून चिंता व्यक्त। आंबेडकरांची ट्विट करत माहिती। प्रकाश आंबेडकर यांचं मल्लिकार्जुन खरगेंना पत्र। 15 जागांवरून वाद असल्यामुळे जागा वाटपामध्ये विलंब। आंबेडकरांचा पत्रामध्ये उल्लेख। राऊत खोटी माहिती देत आहेत। महाविकास आघाडीनं आधी त्यांच्यातील जागांचा वाद मिटवावा। प्रकाश आंबेडकर यांची टीका, तर मी काय खोटं बोललो ते सांगावं। संजय राऊतांचं आव्हान। महाविकास आघाडी व्हेंटिलेटरवर गँगवॉर सुरू। संजय राऊत कॅमेऱ्यासमोर खोटी माहिती देतात। भांडूपचा शकुनी मामा कुणाचा नाही। नितेश राणेंचा हल्लाबोल। भाजप 150च्या पार जाऊ शकत नाही। भाजपच्या मोठ्या नेत्यानं सांगितलं, त्यामुळे भाजपकडून इतर पक्षातील नेत्यांना तिकीट। नाना पटोले यांचा दावा। पक्षांतर्गत विरोधामुळे माझ्या पतीचा जीव गेला। पक्षातीलच काही लोकांकडून मला विरोध। बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांचा गंभीर आरोप। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।